सो एक आणखीन विद्यार्थी आपल्याकडे मयूर नावाचा, ज्याने रिपीटलाच आपल्याकडे होता 1 वर्ष. त्याला 441 स्कोर होता. आता तो स्कोर 649 झालेला आहे. तर तो आणि पालक आलेले आहेत, तर त्यांना कसं वाटतं हे विचारू आपण. आणि मला आठवतं की त्यांच्या बाबांचे शब्द होते की याच वर्षी मिळत असेल तर आपण घेतलेलं बरं राहील, वाढेल जीएमसी, मिळेल नाही मिळेल त्याचा विश्वास नव्हता. आणि एका वर्षाच्या मेहनतीनंतर त्याच्यासाठी जे काही खटाटोप करायचं ते केल्यानंतर आता कदाचित त्याच्या बाबांना आणि त्यालाही चांगलं वाटतं. तर त्याबद्दल आपण त्याला विचारू. कारण 649 बऱ्याचदा असंही होतं की बाबा 649 हा आकडा कमी वाटला समजा 720च्या तुलनेमध्ये, पण अगोदर 441चा 649 होणं ही मोठी गोष्ट आहे. कारण आणखीन एक आमचा विद्यार्थी प्रथमेश पेच, असे एक 10-20 पोर आहेत ज्यांचा स्कोर 200च्या वर वाढलेला आहे. आता जसे जसे येत जातील तसे तसे आपण त्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवते. कसं वाटतं मयूर? बोल की, काय बी बोलतो, तुला काय प्रॉब्लेम नाही. आपल्याच पोरांना जाणार इंटरनलच. तू काय सजेशन देशील जे जे मुलं नीट साठी? तुला 10वीला किती टक्के होते? ओके. सो मी मुद्दामून पहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा हर्षदचं कौतुक जास्त केलं की 78% 675 होणं हे फार गोष्ट मोठी होती. त्यात सुद्धा आता मयूरने 200 मार्क वाढून आता चांगलंच एमबीबीएस कॉलेज त्याला मिळेल. तर जी मुलं आता 400च्या रेंज मध्ये पडलेले मार्क आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगशील? सपोर्ट रिपीट करायचं असेल तर रिपीट करू शकतात. तुमचा स्कोर चांगला इन्क्रीज होऊ शकतो. आता तुला कसं वाटतं की आता लागणारे नंबर एवढं तरी माहिती आपल्याला जीएमसी तरी मिळणार आहे? चांगलं वाटतं? चांगले. बाबांना, त्याच्या बाबांना पण बोलू आपण, त्यांना तुम्हाला जे वाटतं ते सांगू शकता होतं. तुम्हाला काय वाटतं हे आपल्या सगळ्या मुलांपर्यंत ती प्रतिक्रिया जाणार आहे. तसं म्हणजे मयूर हुशार आहे, त्यात तुम्ही तर त्याच्यापेक्षा भरपूर सपोर्ट केला. तुम्ही आत्मविश्वास तुम्ही निर्माण आम्हाला करून दिला. आता मला वाटलंच नाही की त्याला एवढी मार्क पडतील म्हणून. तुम्ही एक शब्द दिला की मयूरला 200 मार्क 650 मार्क मिळवून देईल, हा शब्द तुम्ही पूर्ण केला. ऍडमिशन घ्यायच्या आधीच तुम्ही मला सांगितलं होते म्हणजे मी तुम्हाला 650 मार्क 100% मिळवून देईल, तो शब्द तुम्ही पूर्ण केला. सो बेसिकली आता बऱ्याचदा असं असतं की मुलं येतात रिपीटसाठी किंवा 11वी-12वीसाठी, तर टीचरचं किंवा एखाद्या संस्थेचं काम हा 80% रोल हा विद्यार्थ्याचा असतो, 20% रोल फक्त मला वाटतं इन्स्टिट्यूटचा असतो. आज लोकांना पॉझिटिव्ह काही करता नाही आलं तर ऍटलिस्ट कोणाला निगेटिव्ह तरी काही बोलू नये आणि प्रत्येकात आत्मविश्वास निर्माण करून देण्यासाठी, पोरांना मोटिवेट करण्यासाठी काम करत राहावं या उद्देशाने आपण प्रत्येकाला मदत करतो. सो त्याचंच उदाहरण म्हणून हे जवळजवळ 20-21 विद्यार्थी ज्यांचा स्कोर हा किमान 200 वाढलेला आहे, हे असे सगळे. त्याच्यात प्रथमेश पेचे नावाचा नीट रिपीटरचा स्टुडंट आहे ज्याचा स्कोर आय थिंक 205चा 626 झालाय, म्हणजे 400 किती 423. त्याचे काय डिफरन्स येईल त्याचा, म्हणजे 626 मायनस ऑफ 205 हा एवढा डिफरन्स हा त्या मुलाचा वाढलेला आहे. तो आचार्य अकॅडमीच्या हिस्ट्री मधला हायेस्ट कन्व्हर्जन जे मार्कामध्ये वाढ आहे तर ती आहे. सो मला एवढंच सांगायचंय की फ्रेशर असो रिपीटर असो, तर फ्रेशरला दिव्या असेल किंवा बरेच विद्यार्थी असतील तर त्यांचाही स्कोर चांगला आहे. दिव्याला 651 मार्क आहेत, त्यामुळे तिचाही नंबर लागेल. सो बेसिकली कॉम्पिटिशनच खूप वाढलेले म्हणून रिपीटरची संख्या वाढत चाललेली आहे, म्हणून एमबीबीएसचा अटेम्प्ट देणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे ट्राय करा की पहिल्याच अटेम्प्टला खूप मेहनत करून तुम्हाला कसं एमबीबीएस मिळवता येईल. आणि ते नाही मिळालं तर खचून जाऊ नका, कारण की एक प्रायव्हेटची सीट वर्सेस मोफतमध्ये जीएमसी, तर मोफतमध्ये जीएमसी गोष्ट खूप चांगली आहे, कारण तुमचा सगळ्या सोबतचा क्रीम लेअरची मुलं येतात, कष्टाळू मुलं येतात. त्यामुळे तुम्ही आणखीन अभ्यास करावा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ होता. थँक्यू.